नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण आपलं राज्यशास्त्राचं पहिलं प्रकरण संविधानाची वाटचाल या अंतर्गत मुद्द्यांचा अभ्यास करतोय। मागच्या तासिकेला आपण आपल्या देशातील लोकशाही जास्तीत जास्त व्यापक करण्याच्या दृष्टिकोनातून संविधानाच्या मार्फत कशी वाटचाल झाली त्या संदर्भामध्ये माहिती पाहिली। दोन मुद्दे पाहिले त्यातले आपण, एक तर राजकीय प्रगल्भता आणण्याच्या दृष्टिकोनातून संविधानाची वाटचाल कशी झाली, आणि दुसरं कालच्या तासिकेला पाहिलं आपण मताधिकाराच्या मार्गाने संविधानाची वाटचाल ही लोकशाही जास्तीत जास्त व्यापक करण्याच्या दृष्टिकोनातून, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून, लोकांचा तिच्यावरचा विश्वास वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कशी वाटचाल झाली त्या संदर्भामध्ये आपण माहिती पाहिली। आज त्याचाच पुढचा भाग आपण अभ्यासणार आहोत। लोकशाही व्यापक करण्याच्या दृष्टिकोनातून लोकशाहीचं विकेंद्रीकरण कशा पद्धतीनं संविधानाच्या मार्फत करण्यात येते। पहा मुलांनो, पहिल्यांदा आपण विकेंद्रीकरण म्हणजे काय या शब्दाचा अर्थ समजावून घेऊ। विकेंद्रीकरण म्हणजे विभाजन, विभागणी, अनेक भाग करणं। थोडक्यात जसं केंद्रीकरण म्हणजे काय, एकत्रित आणणं, ठीक आहे, तसं विकेंद्रीकरण म्हणजे काय, विभागणी करणं, त्याचे अनेक भाग करणं। तर सत्तेचं केंद्रीकरण म्हणजे काय, सत्ता एकवटणे, सत्ता एकत्रित येणे, कोणाच्या तरी एकाच्या हातामध्ये येणं। आणि सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजे काय, सत्ता विभागणं, सत्ता एकाच्या ऐवजी अनेकांच्या हातामध्ये येणं, ठीक आहे, त्याला म्हणायचं विकेंद्रीकरण। म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण, अर्थातच लोकशाहीचं विकेंद्रीकरण कशा पद्धतीनं संविधानाच्या मार्फत करण्यात आलं, त्याची कारणं, त्याचे परिणाम या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार आहोत। आणि त्या अनुषंगाने आपल्या भारतातली लोकशाही कशी दिवसेंदिवस व्यापक बनत चाललेली आहे, ती लोकांच्या दैनंदिन जीवनाचा कसा भाग बनत चाललेली आहे। राजकीय जीवनाचा तर भाग होती, पण दैनंदिन जीवनाचा सुद्धा कसा भाग बनत चाललेली आहे त्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती समजावून घेऊया, ठीक आहे। तर पहा, असं म्हटलं जातं सत्तेच्या विकेंद्रीकरणाचं महत्त्व सांगण्यासाठी की सत्तेचं विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे। हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। जेव्हा तुम्ही लोकशाही विकेंद्रीकरण किंवा सत्तेचं विकेंद्रीकरण यावर टिपा लिहा मध्ये तुम्ही स्पष्टीकरण देणार आहात, तर त्यातला पहिला मुद्दा असा असणार आहे, सत्तेचं विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे। कशाचं विकेंद्रीकरण, सत्तेचे विकेंद्रीकरण। गाभा म्हणजे आत्मा आहे, प्राण आहे, ज्याच्याशिवाय आपण लोकशाहीची कल्पना करू शकत नाही। म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे। पहा मुलांनो, हे विधान रिकाम्या जागेमध्ये सुद्धा विचारलं जातं, डॅश डॅश हा लोकशाहीचा गाभा आहे किंवा होय। उत्तर काय आहे, सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे। कारण लोकशाहीच्या व्याख्येतच ती संपूर्ण संकल्पना स्पष्ट करण्यात आलेली आहे। व्याख्येतच अर्थ आहे त्या शासन व्यवस्थेचा, त्या शासन व्यवस्थेचं मोठेपण, वैशिष्ट्य त्याच्या व्याख्येतच दडलेलं आहे। लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेले शासन, आणि मग लोकांचाच सहभाग जर त्याच्यामध्ये कमी असेल, काही मुठभर लोकांच्या हातामध्ये जर सत्तेचं केंद्रीकरण झालं, सत्ता एकवटली, तर लोकशाही या शासन प्रकाराला अर्थच उरणार नाही, बरोबर आहे। त्यामुळं जास्तीत जास्त लोकांचा सहभाग ही अपेक्षा लोकशाही शासन प्रकारामध्ये असते। मग सत्तेचं विकेंद्रीकरण का करण्यात आलं? सत्तेचं विकेंद्रीकरण दोन कारणांसाठी मुख्यत्वाने लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये करण्यात येतं, आणि आमच्या भारतामध्ये सुद्धा करण्यात आलेलं आहे। कशासाठी सत्तेचं विकेंद्रीकरण, कशासाठी लोकशाहीचं विकेंद्रीकरण? तर सत्तेचा गैरवापर होऊ नये, सत्तेचा गैरवापर टाळण्यासाठी। म्हणजे जर सत्ता एकाच्याच
हाती एका व्यक्तीच्या, एका समूहाच्या जर हातामध्ये, एका झुंडीच्या हातामध्ये जर एक वटली तर कदाचित तिचा गैरवापर होण्याची दाट शक्यता असते आणि हा लोकशाही शासन व्यवस्थेला तर फार मोठा धोकाच होईल. म्हणून जास्तीत जास्त लोकांना राज्यकारभारामध्ये संधी मिळावी यासाठी सत्तेचं विकेंद्रीकरण. एकतर हा धोका टाळणं. विकेंद्रीकरण कशासाठी सत्तेचं, लोकशाहीचं? सत्तेचा गैरवापर होऊ नये. सत्तेच्या गैरवापराचा धोका टाळण्यासाठी. एकाच्याच हातामध्ये सत्ता एकवटली तर कदाचित तो अनियंत्रित अशा पद्धतीनं राज्यकारभार करेल. मला कुणीच विचारणार नाहीये, माझ्यावर कुणाचंच नियंत्रण नाहीये, मला कुणीच पुसणार नाहीये, यासाठी मी कुणालाच उत्तरदायी नाहीये, मी कुणालाच जबाबदार नाहीये, अशा पद्धतीचं वर्तन कदाचित होऊ शकेल आणि त्या ठिकाणी लोकशाही चांगल्या पद्धतीनं नांदूच शकणार नाही, ती चांगल्या पद्धतीनं राज्यकारभार करूच शकणार नाही. म्हणून सत्तेचा गैरवापर होऊ नये आणि दुसरं कारण सत्तेच्या विकेंद्रीकरणाचं, सत्तेच्या विभाजनाचं, म्हणजे जास्तीत जास्त लोकांचा सत्तेमध्ये सहभाग. सत्तेमध्ये म्हणजे राज्यकारभारामध्ये, राज्यकारभारामध्ये सहभाग या कारणासाठी जास्तीत जास्त लोकांनी राज्यकारभारामध्ये सहभागी व्हावं, त्यांना राज्यकारभारामध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त व्हावी, सहभागाची संधी प्राप्त व्हावी, यासाठी म्हणून लोकशाहीचं अर्थातच सत्तेचं विकेंद्रीकरण भारतामध्ये करण्यात आलं. मग सत्तेचं विकेंद्रीकरण मनाने होतात का राज्यकारभारातल्या आपल्या गोष्टी? नाही. प्रत्येक गोष्ट ही संविधानाच्या माध्यमातून, संविधानाच्या मार्फत, कारण साधनच काय आहे? कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी राज्यकारभाराच्या दृष्टिकोनातून साधन आहे संविधान. मग या साधनामध्ये, या संविधानामध्ये कुठं अशी तरतूद करण्यात आलेली आहे की सत्तेचा गैरवापर होऊ नये आणि जास्तीत जास्त लोकांचा राज्यकारभारामध्ये सहभाग असावा, त्यांनी सहभागी व्हावं, त्यांना तशी संधी प्राप्त व्हावी? तर असा उल्लेख आमच्या संविधानाच्या, आमच्या राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये करण्यात आलेला आहे. सत्तेच्या विकेंद्रीकरणाची जी तरतूद आहे ती आमच्या संविधानाच्या अर्थातच राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये करण्यात आलेली आहे. ही तरतूद कुठं करण्यात आलेली आहे? मार्गदर्शक तत्वांमध्ये करण्यात आलेली आहे. तरतूद अर्थातच ही सोय कुठे आहे? संविधानामध्ये जी मार्गदर्शक तत्व आहे. तर मार्गदर्शक तत्व म्हणजे काय मुलांना? बघा, कायदा, शांतता, सुव्यवस्था हे संविधानाच्या माध्यमातून शासन राखत असतं, त्याची व्यवस्था पाहत असतं. पण फक्त कायदा, शांतता, सुव्यवस्था राखणं म्हणजेच राज्यकारभार आहे का? नाही. मग या भारतामध्ये जे नागरिक आहेत, जे लोक आहेत, त्यांचं जीवनमान उंचावं, त्यांचं राहणीमान उंचावं, त्यांचा दर्जा हा सुधारावा, या दृष्टिकोनातूनही सरकारने वेळोवेळी प्रयत्न करणं अतिशय आवश्यक आहे. मग या संदर्भात म्हणजे कायदा, शांतता, सुव्यवस्था याशिवाय, कायदे आणि नियम याशिवाय सरकारने आणखी या दृष्टिकोनातून लोकांचं सक्षमीकरण व्हावं, यासाठी लोकांचा अर्थातच समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी शिक्षण असेल, आरोग्य असेल, या संदर्भात काही ना काही तजवीज करणं, त्याची सोय निर्माण करून देणं, तशी व्यवस्था निर्माण करणं, तशी परिस्थिती निर्माण करणं हे अत्यंत आवश्यक असं काम आहे. आणि या संदर्भात मग पर्यावरणाचं रक्षण असेल किंवा ऐतिहासिक वास्तूंचं जतन असेल, लोकांसाठी जास्तीत जास्त रोजगार निर्माण करणं असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींकडे सुद्धा सरकारने लक्ष द्यावं. तसं लक्ष देणं, त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं, ती व्यवस्था निर्माण करणं म्हणजेच कल्याणकारी राज्याकडं सरकारचं मार्गक्रमण ठरेल. यासाठी म्हणून आमच्या संविधानामध्ये शासनासाठीची मार्गदर्शक तत्व आहेत, म्हणजे शासनासाठीची पण आहेत आणि नागरिकांसाठीची पण आहेत. म्हणजे थोडक्यात
शासनाचं कर्तव्य सांगितलेलं आहे की या मार्गदर्शक तत्वांना समोर ठेवून शासनानं लोकांचं कल्याण करण्यासाठीची धोरणं आखावीत अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे संविधानामध्ये. म्हणजे मार्गदर्शक तत्वानुसार जर एखादी गोष्ट करण्यात सरकार अपयशी ठरलं किंवा एखादी गोष्ट सरकारने केली नाही, त्याकडे लक्ष दिलं नाही, तर नागरिक त्याच्यासाठी सरकारच्या विरोधात न्यायालयात दाद मागू शकत नाहीत. पण असं तरतूद करण्यात आलेली आहे संविधानात की या गोष्टी लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी, लोकशाहीचं सक्षमीकरण होण्यासाठी, लोकांचं सक्षमीकरण होण्यासाठी, लोकशाही बळकट होण्यासाठी, लोक बळकट होण्यासाठी सर्वार्थाने या गोष्टी ही धोरणं सरकारने आखावीत अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आणि त्या संदर्भात ती धोरणं आखण्याच्या दृष्टिकोनातून शासनाला मार्गदर्शन करणारी अशी ती तत्व घटनेमध्ये दिलेली आहेत. त्यांना मार्गदर्शक तत्व असं संबोधलं जातं. पहा मुलांनो, आमच्या घटनाकारांनी, संविधानाच्या निर्मात्यांनी अनेकानेक देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केलेला होता. आणि ज्या देशातली जी तरतूद, ज्या देशातल्या घटनेतल्या ज्या गोष्टी, ज्या तरतुदी, जे नियम, जे कायदे, जी तत्व आमच्या देशासाठी उपकारक आहेत, हितकारक आहेत, कल्याणकारक आहेत, फायदेशीर आहेत असं वाटलं, त्यांनी त्या तरतुदी, ती तत्व त्या राज्यघटनेतून उचललेली आपल्याला दिसतात, त्या राज्यघटनेतून स्वीकारलेली आणि आपल्या राज्यघटनेमध्ये मांडलेली आपल्याला दिसून येतात. तसंच हे मार्गदर्शक तत्व आहे. मार्गदर्शक तत्व ही जी तरतूद आहे मार्गदर्शक तत्वांची, शासनाला, नागरिकांना त्यांची कर्तव्य काय आहेत त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणारी, ती आम्ही घेतलेली आहेत आयर्लंड या देशाच्या राज्यघटनेमधून. जसं दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेतून आम्ही घटना दुरुस्ती, संविधान दुरुस्तीची तरतूद घेतलेली आहे. संविधान दुरुस्तीच्या संदर्भातलं जे 368 कलम आहे आमच्या राज्यघटनेतलं, त्या 368व्या कलमामध्ये वेळोवेळी परिस्थितीनुरूप, गरजेनुरूप संविधानामध्ये दुरुस्त्या पण केल्या जाऊ शकतात. हे तत्व आम्ही दक्षिण आफ्रिकेकडून स्वीकारलं. आमची जी राज्यघटना आहे तिची उद्देशिका आहे, ज्याला आम्ही प्रास्ताविका म्हणतो, प्रस्तावना म्हणतो, सरनामा असं म्हणतो, तो सरनामा, ती उद्देशिका आम्ही अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतलेली आहे. आमच्याकडे संसदीय शासन पद्धती आहे. ही संसदीय शासन पद्धती आम्ही इंग्लंडच्या राज्यघटनेतून, वास्तविक पाहता इंग्लंडची राज्यघटना अलिखित स्वरूपातली आहे, लिखित स्वरूपातली नाही आहे, तर त्या राज्यघटनेतून आम्ही स्वीकारलेली आहेत. म्हणजे अशी अनेक तत्व, अशा अनेक तरतुदी, अनेक कलम हे आम्ही त्या अनेक बाहेरच्या देशांच्या राज्यघटनेतून सुद्धा स्वीकारलेली आहेत, जी आमच्यासाठी नितांत उपयोगी, फायदेशीर आहेत असं आम्हाला वाटलं. म्हणजे संविधानकारांना वाटलं. तसंच मार्गदर्शक तत्व आहे, जे मार्गदर्शक तत्व आम्ही आयर्लंडच्या राज्यघटनेतून स्वीकारलेलं आहे. इथं आपल्याला अभ्यास करायचा आहे तो मार्गदर्शक तत्वामध्ये लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची काय तरतूद सांगितलेली आहे. मग काय तरतूद सांगितलेली आहे? मार्गदर्शक तत्वाची तरतूद तर संविधानामध्ये आहे. या मार्गदर्शक तत्वामध्ये लोकशाहीच्या, सत्तेच्या विकेंद्रीकरणाची कोणती तरतूद सांगितलेली आहे? तर स्थानिक शासन संस्थांना पुरेसे अधिकार द्यावेत आणि जास्तीत जास्त लोकांचा राज्यकारभारामध्ये सहभाग मिळवून घ्यावा किंवा जास्तीत जास्त लोकांना राज्यकारभारामध्ये सहभाग घेण्याची संधी प्राप्त करून द्यावी. तर आपल्या घटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टिकोनातून कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? स्थानिक शासन संस्था. यांना पुरेसे अधिकार द्यावे आणि जास्तीत जास्त लोकांचा
किंवा लोकांना संधी मिळवून द्यावी. कशाची संधी मिळवून द्यावी? स्थानिक शासन संस्थांमध्ये सहभाग नोंदवून राज्यकारभार चालवण्यामध्ये सहभागाची संधी त्यांना मिळवून द्यावी, निर्माण करून द्यावी. पहा मुलांनो, तुम्ही अगदी 3री पासून अभ्यासताय. 6वी मध्ये तर विस्ताराने अभ्यासलेले आहे स्थानिक शासन संस्था. पंचायती राज व्यवस्था तुम्ही 6वीच्या नागरिक शास्त्राच्या पुस्तकामध्ये अभ्यासलेली आहे. ही जी पंचायती राज व्यवस्था आहे ती स्थानिक शासन संस्थांना जो घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे, त्यांचे जे अधिकार वाढवण्यात आलेले आहेत त्या संदर्भात केलेली तरतूद आहे. म्हणजे जे मार्गदर्शक तत्व आहेत आमच्या संविधानामध्ये, त्या मार्गदर्शक तत्वानुसार स्थानिक शासन संस्थांची त्या ठिकाणी म्हणजे अगदी खेड्यापाड्यापर्यंत त्यांची निर्मिती व्हावी. त्यांना नुसतं निर्मिती नाही, त्यांना राज्यकारभाराच्या संदर्भातले पुरेसे अधिकार द्यावेत आणि अधिकार देऊन जास्तीत जास्त स्थानिक लोकांचा या स्थानिक शासन संस्थांमध्ये सहभाग मिळवून द्यावा त्यांना. या संदर्भातलं हे तत्व आहे, या संदर्भातली ही तरतूद आहे. या दृष्टिकोनातून भारतामध्ये वेळोवेळी शासनाकडून खूप मोठे प्रयत्न झालेले आहेत. कशासाठी? लोकशाहीचं विकेंद्रीकरण करण्यासाठी खूपदा प्रयत्न झालेले आहेत, लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाचे. पण सगळ्यात मोठा प्रयत्न लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाचा आणि स्थानिक शासन संस्थांना पुरेसे अधिकार देऊन त्यांना घटनात्मक दर्जा प्राप्त करून देण्याचा जो सगळ्यात मोठा प्रयत्न झाला तो 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार झालेला आहे. कितवी घटना दुरुस्ती लक्षात ठेवा? 73व्या आणि 74व्या. 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार स्थानिक शासन संस्थांना मान्यता तर मिळालीच, पण त्यांचे अधिकारही वाढवण्यात आले. कारण अधिकार नसतील तर कारभार योग्य पद्धतीने होणार नाही. बरोबर आहे? अधिकार तर हाती पाहिजेत, त्याशिवाय निर्णय घेता येणार नाही आणि निर्णयाची धोरणांची अंमलबजावणी पण करता येणार नाही, अर्थ उरणार नाही जर अधिकार नसतील तर. म्हणून निर्मिती करण्यात आली, त्यांना मान्यता देण्यात आली आणि त्यांचे अधिकार सुद्धा वाढवण्यात आले. कशानुसार? निर्मिती, अधिकार आणि मान्यता या गोष्टी घडल्या. कशानुसार? 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार. बघा, ही जी 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती आहे, या घटना दुरुस्तीनं कसं सत्तेचं विकेंद्रीकरण झालं, कसं लोकशाहीचं विकेंद्रीकरण झालं, जास्तीत जास्त लोकांना राज्यकारभारामध्ये सहभाग घेण्याची संधी कशी प्राप्त झाली. पण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही घटना दुरुस्ती 73वी आणि 74वी. विशेषतः 73व्या घटना दुरुस्तीनुसार ज्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या स्थानिक शासन संस्था आहेत, म्हणजे जसं खेड्यामध्ये गाव पातळीवर काम करणारी स्थानिक शासन संस्था कोणती आहे? बरोबर आहे, ग्रामपंचायत. तालुक्याच्या ठिकाणी तालुका स्तरावरती काम करणारी स्थानिक शासन संस्था कोणती आहे? पंचायत समिती. आणि जिल्हा पातळीवर काम करणारी जिल्हा परिषद. मग ही ग्रामपंचायत असेल, ही पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या ज्या संस्था आहेत त्या भागासाठी काम करणाऱ्या, त्या भागाच्या विकासासाठी, त्या भागातल्या लोकांच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी काम करणाऱ्या अशा स्थानिक शासन संस्था असतात. या स्थानिक शासन संस्थांमध्ये त्याच भागातल्या लोकांचा समावेश असतो. बरोबर आहे? पण एखादं गाव आहे, त्या गावामधली ग्रामपंचायत आहे, तर त्या गावातली जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीचे पंच, सरपंच हे कोणत्या दुसऱ्या गावचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे नसतात. त्याच गावातले स्थानिक लोक असतात, नागरिक असतात. म्हणजे त्या भागातल्या लोकांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळालं.
त्या त्या भागातल्या लोकांना राज्यकारभारामध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली। आणि 73व्या 74व्या घटना दुरुस्तीनुसार बऱ्याच अशा काही गोष्टी घडल्या ज्यानुसार महिलांना आरक्षण देण्यात आलं। भारतभर महिलांना 33% आरक्षण या 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार प्राप्त झालेलं आहे। म्हणजे त्यांना राज्यकारभारामध्ये सहभाग घेण्याची संधी प्राप्त झाली। दुसरं, दुर्बल घटकांना सुद्धा आरक्षण देण्यात आलं। त्यांच्यासाठी सुद्धा राज्यकारभारामध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या। या स्थानिक शासन संस्थांमध्ये त्यांच्यासाठी सुद्धा राखीव जागा ठेवण्यात आल्या। म्हणजे त्यांनी सुद्धा राज्यकारभारामध्ये सहभाग घेतलाच पाहिजे या दृष्टिकोनातून ही पावलं उचलली गेलेली होती। कारण समाजानेच त्यांना बाजूला ढकललेलं होतं, समाजानेच त्यांना प्रवाहाच्या बाहेर फेकलेलं होतं। आणि त्यामुळं या आरक्षणातून, या राखीव जागांच्या धोरणातून त्यांना परत राज्यकारभारामध्ये सहभाग घेण्याची संधी प्राप्त व्हावी, आपले प्रश्न मांडण्याची, आपल्या प्रश्नांवरती विचार करण्याची, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुचवण्याची ही त्यांना संधी प्राप्त करून दिली। त्यांचा आत्मविश्वास त्यायोगे वाढला। बरोबर आहे। सगळ्याच दृष्टिकोनातून स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न हा 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार झालेला दिसून येतो, विशेषतः स्त्रिया, महिला आणि दुर्बल घटकांच्या संदर्भामध्ये। आणखी एक गोष्ट करण्यात आली। आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका, कारण स्थानिक शासन संस्था आली म्हटल्यानंतर तिच्यावर राज्यकारभार करण्यासाठी जे लोकप्रतिनिधी निवडून येणार आहेत त्यांच्या निवडणुका होणार। मग त्यांच्या निवडणुकांसाठी निवडणुकीचं ते जे काम आहे ते अत्यंत जबाबदारीनं व्हावं, चांगल्या पद्धतीनं व्हावं, निपक्षपाती, न्याय्य वातावरणात, मोकळ्या वातावरणामध्ये आणि योग्य वेळेमध्ये ते पार पडावं या दृष्टिकोनातून ही सोय करण्यासाठी म्हणून राज्य निवडणूक आयोगाची सुद्धा निर्मिती करण्यात आली। म्हणजे 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार काय काय गोष्टी घडल्या? एक, महिलांना आणि दुर्बल घटकांना आरक्षण मिळालं, त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या शासन संस्थांमध्ये। त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली। आणि आता या ज्या ग्रामीण भागातल्या स्थानिक शासन संस्था आहेत, मग पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, यांना काम करण्यासाठी अधिकार तर दिले, ती धोरणं आखणार, निर्णय घेणार, योजना आखणार, पण त्या योजना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पैसा पण लागतो ना। त्यासाठी म्हणून राज्य वित्त आयोगाची पण स्थापना करण्यात आली की पैशाअभावी यांच्या ज्या योजना आहेत त्या रखडू नयेत, त्या बंद पडू नयेत, विकास झालाच पाहिजे। त्याच्यासाठी त्यांना निधी वेळोवेळी आणि लवकरात लवकर वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य वित्त आयोगाची सुद्धा स्थापना करण्यात आली। आणि ही इतकी मोठी घटना दुरुस्ती होती मुलांनो की त्यामुळे झालं काय, घटनेमध्ये 2 परिशिष्टांची भर पडली, 11व्या आणि 12व्या। अगदी सुरुवातीला 8 परिशिष्ट होती, पण नंतर ती वाढली। जसं जसं दुरुस्त्या व्हायला लागल्या, संविधानाची जशी जशी वाटचाल व्हायला लागली त्याप्रमाणे परिशिष्टांची संख्या पण वाढली। आणि 11वं आणि 12वं परिशिष्ट या 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीमुळं संविधानामध्ये वाढलं, ते जोडावं लागलं। तर अशी ही 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती कशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे? लोकशाहीचं विकेंद्रीकरण, सत्तेचं विकेंद्रीकरण। पहा, लक्षात घ्या, केंद्रीकरण नाही। आपण कधी कधी परीक्षेमध्ये केंद्रीकरण लिहिलंय का विकेंद्रीकरण हे पाहत नाही। परीक्षेचा ताणच तसा असतो। आणि पर्यायामध्ये केंद्रीकरण पण दिलेलं असतं आणि विकेंद्रीकरण पण दिलेलं असतं। म्हणजे कसं, डॅश डॅश हा लोकशाहीचा गाभा होय, आणि पर्यायामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण आणि सत्तेचं केंद्रीकरण दोन्ही पण दिलेलं आहे। तर आपण बघावं लागतं त्या ठिकाणी सत्तेचं विकेंद्रीकरण आहे का सत्तेचं केंद्रीकरण आहे। उत्तर काय असणार आहे? सत्तेचं विकेंद्रीकरण, केंद्रीकरण नाही। केंद्रीकरण अत्यंत चुकीचं। लोकशाहीमध्ये सत्तेच्या केंद्रीकरणाला अर्थच नाहीये। त्याच्याने लोकशाही सुदृढ, सकस अशी होणारच नाहीये।
म्हणून सत्तेचं विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा होय. तर पहा मुलांनो, लोकशाहीचं विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या संविधानाची वाटचाल 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून कशी झाली त्या संदर्भामध्ये आपण माहिती पाहिली. म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणजे काय, सत्तेचं विकेंद्रीकरण का करण्यात आलं, त्याच्यामुळं फायदा काय झाला, सत्तेच्या विकेंद्रीकरणाची तरतूद कुठं करण्यात आलेली आहे घटनेमध्ये, आणि घटनेमध्ये ती कशी करण्यात आलेली आहे, त्यानुसार आमच्या घटनेने घटना दुरुस्ती करून कशा पद्धतीनं स्थानिक शासन संस्थांचे अधिकार वाढवले, त्यांना मान्यता दिली, या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण किंवा लोकशाहीचं विकेंद्रीकरण याच्यावरती टिपा लिहा हा 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्यासाठी आपल्याला एवढ्या मुद्द्यांमध्ये उत्तर लिहावं लागतं.